संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. सद्गुरू भक्ती मराठी परिवारातील सर्व भक्तांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी क्रमांक 885 ते 945 भक्तिभावाने आणि श्रद्धेने ऐकणार आहोत. माऊलींच्या प्रत्येक ओवीमध्ये जीवनाला दिशा देणारे ज्ञान, मनाला शांत करणारी भक्ती आणि आत्मचिंतनाची सुंदर शिकवण आहे. म्हणून काही क्षण मन शांत करा, सर्व चिंता बाजूला ठेवा आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण करून हे ज्ञानामृत मनापासून ऐका. ज्यांच्या मनामध्ये एखादी इच्छा किंवा प्रार्थना आहे त्यांनी ती मनोमन माऊलींच्या चरणी अर्पण करा. चला, माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या पवित्र ओवी वाचनाला सुरुवात करूया. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. जय जय रामकृष्ण हरी. पै कल्लोळा ते कल्लोळे, ग्रासीज तसे से कळे, परिग्रासी ते ग्रासा वेगळे असे काय. किंवा एक लाट दुसऱ्या लाटेला गिळते असे दिसले तरी गिळणारी लाट आणि गळत असणारी दुसरी लाट यात वेगळेपणा असतो काय. तैसे साचचीचे एक, तेथके व्याप्य व्यापक, परी बोलावया नावेक, करावे लागे. म्हणून वस्तुता जे एकच आहे तेथे व्याप्य आणि व्यापक या भाषेला कोठून अवसर असणार, पण त्याच्या वर्णनासाठी अथवा बोधासाठी क्षणभर तसा भेद पत्करावा लागतो. पै शून्यचे दावा वेचाहले, ते बिंदुलेख केले, तैसे अद्वैत सांगावे बोले, ते द्वैत कीचे. अहो, शून्य म्हणजे सर्व भाव अथवा काही नाही, पण त्याचा बोध करून देणे झाल्यास एक लहान वर्तुळ काढतात, तसे अद्वैत शब्दात सांगायचे झाल्यास द्वैतात आधार घ्यावा लागतो. एरवी तरी पाथा, गुरु शिष्य सत्पथा, आडोळ परे सर्वथा, बोल खुंटे. नाहीतर अर्जुना शुद्ध गुरु शिष्य परंपरा वंश सोडून अद्वैत चर्चा कानावर आलीच नसती. म्हणून का श्रुती द्वैत भावे अद्वैती, निरूपणाची वाहती वाट केली. म्हणून अर्जुना श्रुतीने द्वैताच्या मदतीने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. तेची आता उधारी, ये नेत्र गोचरे आकारी, ते ज्ञेय काचया परी व्यापक असे. तरी असे ते ज्ञेय ब्रह्म त्याची डोळ्याने दिसणाऱ्या सर्व पदार्थात कशी व्याप्ती आहे ते आता लक्षपूर्वक श्रवण कर. सर्वेंद्रिय गुणाभासम, सर्वेंद्रिय विवर्जितम, असक्तम सर्वभ्रूचैव, निर्गुणम गुण भोक्तुच्च. सर्व इंद्रिये आणि सर्व गुणांच्या आकाराने ते भासते असे दिसते, पण ते सर्व इंद्रिय रहित व सर्वत्र आसक्त आहेत. तथापि सर्वकृत, सर्व धारण करणारे आहेत, सर्व गुणांचे पालन करणारे आहेत. तरी ते का किरीटीसे, अवकाश आकाश जैसे, पटीपटू होऊन असे तंतू जेवी. तर हे अर्जुना, ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे, अथवा वस्त्रामध्ये तंतू जसा वस्त्र होऊन आहे. तरी ते का किरीटीसे, अवकाश आकाश जैसे, पटीपटू होऊन असे तंतू जेवी. तर हे अर्जुना, ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे, अथवा वस्त्रामध्ये तंतू जसं वस्त्र होऊन आहे. उदक होऊन उदकी, रसो जैसा लोकी, दीपपणे दीपकी, तेज जैसे. पहा की पाण्यामध्ये रस जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यांमध्ये दिवा होऊन जसे तेज असते. पुरत्वे कापुरी, सौरभ्य असे जया परी, शरीर होऊन शरीरी कर्म सेवी. ज्याप्रमाणे कापुरामध्ये सुगंध कापूर होऊन असतो, अथवा शरीरामध्ये जसे कर्म शरीर होऊन असते. किंबहुना पांडवा, सोनेची सोनया चारवा, तैसे जे या सर्वा सर्वांगी असे.
फार काय सांगावे. अर्जुना, जसा सोने सोन्याचा तुकडा होऊन असते, त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या सर्व अंगामध्ये आहे. परिरवेपना माझी वडे, तवर माईसे आवडे, वाचुने सोने सांगडे, सोनया जे मी. परंतु ते सोने तुकडेपणामध्ये असते, तेव्हा तो सोन्याचा तुकडा आहे असे वाटते. पण वास्तविक पाहिले तर सोने हे सोन्यासारखे आहे. कुंडा परी पाणी उजू सुहाडा, वनी आला लोखंडा, लोह नव्हे की. पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते, अथवा लोखंडामध्ये अग्नीचा प्रवेश झाला म्हणजे तो अग्नी जसा लोखंड होत नाही. नाकारे वेटाळे, तेथ न भगमे वाटोळे, मठी तरी चौफळे आये दिसे. घटाच्या डेरा आकाराने वेढलेले आकाश घटामध्ये जसे वाटोळे असते असे वाटते, पण मठामध्ये सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे असते. तरी ते अवकाश जैसे, नोहे जतीचे का आकाशे, जे विकार होई तैसे विकारी नोहे. परंतु वस्तुतः आकाश त्या आकाराचे जसे कधीच होत नाही, अगर नसते, तसे जे ब्रह्म सर्व विकार मनादी इंद्रिये आणि सत्वादी गुणादी होऊन जे विकारवान झाले नाही. मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया, सारखे से धनंजया आवडे कीर. अर्जुना, मुख्य मन आदी इंद्रियांसारखे अथवा सत्वादी गुणांचे असे जरी ते वाटले, पै गुणाची गोडी, नोहे बांधया सांगडी, तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ. तरी गुळाचे खरे स्वरूप जी गोडी, ती जशी गुळाच्या आकाराला कधीच पावत नाही, त्याप्रमाणे ते ब्रह्म, गुण, इंद्रिये इत्यादींनी कधीच विकार पावत नाही. अगाक्षराची दशे, ऋतक्षराकारे असे, परीक्षराची नोहे जैसे कपी ध्वजा. किंवा अर्जुन, दुधाच्या अवस्थेत तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूध जसे तूप नसते, ऐसे जे ई विकार, विकार नोहे अवधारी, पै आकार नाम भोवरी, एर सोने ते सोने. याप्रमाणे जे ब्रह्म ज्या विकारात आहे, परंतु जे विकार नाही असे समज. ते कसे तर ज्याप्रमाणे सोन्याच्या आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सोने ते सोनेच असते. या उघड मराठिया, ते वेगळे पण धनंजया, जान गुण इंद्रिया पासोनिया. अर्जुना, या उघड मराठी भाषेवरून ते गुण आणि इंद्रिय संबंध रहित आहे असे तू जाण. नाम रूप संबंधू, जाती क्रिया भेदू, हा आकारासी प्रवादू, वस्तूंसी नाही. नामरूपादी संबंध अथवा जाती क्रियादी भेद हे आकारावरच नांदतात, ब्रह्म वस्तूशी त्याचा काहीही संबंध नसतो. ते गुण नव्हे कही, गुणातया संबंधू नाही, परितयाच्याही ठाई आभासती. ते कधीही गुणत्वाला येत नाही किंवा त्याचा आणि गुणाचा संबंधही नाही, पण त्याच्याच आधारावरती ते भासतात. एतुले यासाठी सभ्रांताच्या पोटी, ऐसे जाय किरीटी जेहेची धरी. या एकाच गोष्टीमुळे भ्रमिष्ट अथवा अज्ञानी लोकांना ते सर्व विकार ब्रह्माचेच आहेत अथवा तेच धारण करते असे वाटते. तरी ते गाधरणे से, अप्रांतेचे बी आकाशे, का प्रतिबदन जैसे आरसेनी. पण वस्तूंचे हे गुण साधारण म्हणजे आकाशाने अभ्रे ढग धारण करावी किंवा आरशाने प्रतिबिंब धारण करावे तसे असंगत्वाने होई. ना तरी सूर्य प्रतिमंडल, जैसे निधरी सलिल, का रश्मी करी मृग जळ धरी जे बी. किंवा पाणी जसे सूर्यासह आकाशाचे प्रतिबिंब धारण करते,
अथवा सूर्याची किरणे मृगजळ धारण करतात. तैसे का संबंधे विन येया सर्वात धरे निर्गुण परिते वाया जान मिथ्या दृष्टी. त्याप्रमाणे ते निर्गुण ब्रह्म या सर्व पदार्थांना असंगत्वाने धारण करते, पण हे सर्व भ्रांत दृष्टीचे खेळ असल्यामुळे व्यर्थ असे समज. आणि या परी निर्गुणे गुणा ते भोगणे रंका राज्य करणे स्वप्ने जैसे. आणि रंकाने गरिबाने जसे स्वप्नात राज्य भोगावे त्याप्रमाणे निर्गुणाला हा गुण भोग घडतो. म्हणून गुणांचा संगू अथवा गुण भोगू हा निर्गुणी लागू बोलू नये. म्हणून निर्गुण वस्तूच्या ठिकाणी गुण संबंध असतो अथवा तेथे गुण भोग घडतो ही भाषाच बोलणे योग्य नाही. जे चराचरा भूता माझी असे पंडुसुता नानावनी उष्णता अभेदे जैसी. पांडवा, अग्नी आणि उष्णता यांचा जसा अभेद आहे तशी स्थावर आणि जंगम भूतामध्ये ज्याची समान व्याप्ती आहे तैसे अविनाश भावे जे सूक्ष्म तसे आघवे व्यापुनी असे ते जाणावे नेय एथ. सर्व पदार्थांना सूक्ष्मत्वाने व्यापून नित्य अविनाश रूपाने असंगत्वाने असते अशी जी वस्तू ती वर वर्णनेली नेय होय असे जाण. जे एक आतु बाहेरी जे एक जवळ दुरी जे एक वासुनी परी दुजे नाही. जे अंतर्बाह्य एकरूप आहे आणि म्हणूनच जवळ किंवा दूर अशा स्थल भेदातही जे एकरूपच असते अशा त्या वस्तूंमध्ये एकत्वा वाचून दुजेपणाची गोष्ट संभवत नाही. क्षीरसागरेची गोडी माझी बहुथडी थोडी हे नाही तया परवडी पूर्णचे गाम. क्षीरसागर मध्यभागी अधिक गोड आणि तीराला कमी असा भेद नसतो, त्याप्रमाणे कोठेही आणि केव्हाही जे नित्य पूर्ण स्वरूप आहे. श्वेत जाती प्रभृती वेगळाल्या भूती जयाचे अनुसृती होमने नाही. जरायुज अंडज स्वेदज उद्भिज अशा चारही प्रकारच्या वेगवेगळ्या भूतांतील ज्याच्या आतील आणि बाहेरील व्याप्तीला कधीही कमीपणा न्यूनता नसतो. पैश्रोते मुख टिळका घट सहस्र अनेका माझी बिंबोनी चंद्रिका भेदी जेवी. किंवा जलप्रवाहात अथवा हजारो घागरीतील पाण्यामध्ये चंद्र वेगवेगळ्या प्रकारे प्रतिबिंबित दिसला तरीही स्वरूपता जसा भेद पावत नाही. नाना लवण कवनिकची राशी क्षारता एकची जैसी पाकोडी एकी उसी एकची गोडी. किंवा मिठाच्या अनेक राशी असल्या तरी त्यातील क्षारता जशी एकच अथवा अनेक उसातील गोळी जशी एकरूपच असते तैसे अनेकी भूत जाती जे आहे की व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जे गाम. तसे अनेक भूत मात्रांमध्ये जे एक रूपाने व्याप्त असून या संपूर्ण विश्वरचनेला जे आदिकारण आहे तैसे अनेकी भूत जाती जे आहे की व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जे काम. तसे अनेक भूत मात्रांमध्ये जे एक रूपाने व्याप्त असून या संपूर्ण विश्वरचनेला जे आदिकारण आहे. म्हणून हा भूताकारू जे ध्वनी ते चितया आधारू कल्लोळा सागरू जिया परी. म्हणून हा सर्व भूतग्राम ज्याच्यावर भासतो तोच त्याचा लाटांचा जसा समुद्र तसा खरा आधार आहे. बाल्यादी दिन्ही वयसी काया एकची जैसी तैसे आदि स्थिती ग्रासी अखंड जे. बालपण तारुण्य आणि वार्धक्य या तीनही अवस्थांना जसा एकच देहाचा आधार असतो
तसे जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना जे अखंडत्वाने आधारभूत असते. साय प्रातर्मध्यान होता जाता दिनमान, जैसे का गगन पाद टेना. सकाळ, दुपार, सायंकाळ असे दिनमान जरी भिन्न असले तरी आकाशात जसा कधीही पालट होत नाही. अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा, जया नाव म्हणते ब्रह्मा, व्याप्तीचे विष्णू नामा पात्र चाहले. अर्जुना, सृष्टीच्या उत्पत्तीची काळी ज्याच्या ब्रह्मा आणि स्थिती काळी विष्णू असे म्हणतात. गाकारू हा हरपे तेव्हा रुद्रचे म्हणिपे, तेही गुणत्रयीचे लोपे तेचे शून्य. शेवटी जेव्हा हा सर्व आकार नाहीसा होता तेव्हा त्याला रुद्र असे म्हणतात. आणि ज्या गुणत्रयामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय घडतात, हे तीनही गुण जेव्हा लोप पावतात तेव्हा त्याला शून्य अथवा प्रकृती असे म्हणतात. नमहाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरून, ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. आणि ज्यात सर्व भूते लय पावतात त्या नभाचेही शून्यत्व गिळून गुणत्रय नाहीसे करून जे केवळ प्रकृती स्वरूप शून्य उरते, त्याचाही थांग उरून देणारे जे महाशून्य ब्रह्म, तेच हे श्रुतींनी अनुमोदित केलेले ज्ञेय होय. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेने. ज्याच्या सत्तेने अग्नीला दाहकता आणि चंद्राला शीतलता, जीवन प्राप्त होते, आणि सूर्याची प्रकाश शक्तीही ज्या सत्तेपासून प्राप्त झालेली आहे. जयाचेनी उजेने तारांगण उभडे, महातेज सुरवाडे रहाटे जेने. ज्याच्या सत्तेने तारकादिकांना तेज प्राप्त होते आणि महातेजही ज्याच्या सत्तेवर जगत आहे. जे आदीची आदी, जे रुद्धीची रुद्धी, बुद्धीची जी बुद्धी, जीवाचा जीव. जे सर्वांचे आदिकारक, रुद्धीची रुद्धी, बुद्धीची बुद्धी आणि जीवांचाही जीव आहे. जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा. जे मनाचेही मन, नेत्रांचेही नेत्र, कर्णांचेही कर्ण आणि वाचेचीही वाचा रूप आहे. प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे कर्तेपण जयाचेनी. जे प्राणांचा प्राण, गतीचे चरण असून क्रियेचे कर्तेपण ज्याच्या आधारावर आहे. अकारुजेने अकारे, विस्तारुजेने विस्तारे, संहारुजेने संहारे पंडू कुमरा. अर्जुना, आकार ज्याच्या सत्तेने आकाराला आला आहे, विस्तार ज्याने विस्तारतो आणि संहार ज्याच्या सामर्थ्यावर होतो. जे पेदिनीची मेदिनी, जे पाणी पिऊन असे पाणी, तेजा दिवे लागणी जेने तेजे. ज्याचा पृथ्वीला आधार असून जे जीवनाचे जीवन आहे आणि तेजाच्या ठिकाणचेही तेज आहे. जे वायूचा श्वासोश्वासू, जे गगनाचा अवकाशू, हे असो आघवाची आभासू आभासे जेने. जे वायूचाही श्वासोच्छ्वास आहे, गगनाचेही गगन आहे, फार काय सांगावे. जे जे काही प्रत्ययाला येते ते त्याच्या सत्तेवरती होय. किंबहुना पांडवा, जे आघवेची असे आघवा, जेत नाही धिकावा द्वैत भावासी. किंबहुना अर्जुना, जो हे संपूर्ण विश्व आपल्या सर्व व्यापकतेने होऊन राहिलेला असून ज्याच्या ठिकाणी द्वैत भावाला मुळीच जागा नाही. जे देखील याची सवे, दृश्य द्रष्टा हे आघवे, एक वाट कालवे सामरस्ये. ज्याचे दर्शन ज्ञान होताच दृश्य द्रष्टा इत्यादी भेद नाहीसे होऊन एकत्व पावतात. गतेची होय ज्ञान,
जज्ञाता नेयहन ज्ञाने गमीचे स्थान तेही तेची. मग तेच ब्रह्म, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान अशी त्रिपुटी होऊन ज्ञानाने जे स्थान प्राप्त व्हायचे तेही तेच होते. जैसे सरली आलेख आख होती एक तैसे साध्य साधनाधिक 81. गणितात उत्तर आल्यावर सर्व अंक असे अंकत्व या एक रूपाला येतात. त्याप्रमाणे त्याच्या प्राप्तीने साध्य साधनांदी भेद नाहीसे होऊन एकरूप होतात. अर्जुनाची ठाई नसरे द्वैताची वही हे असो जे हृदयी सर्वांच्या असे. अर्जुना, ज्या स्वरूपात द्वैताची वार्ता संभवत नाही, किंबहुना जे सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये नित्य सिद्ध आहे. देव तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाडा दाविले फाडवाडा विवंचुनी. याप्रमाणे क्षेत्र म्हणजे काय हे आम्ही तुला प्रथम फोड करून सांगितले. तैसीची क्षेत्रा पाठी जैसे निदेखसी दिठी ते ज्ञान ही किरीटी सांगितले. तसे क्षेत्रानंतर ज्ञान ते कोणते हेही अर्जुना तुला समजेल अशा रीतीने सांगितले. अज्ञाना ही कौतुके रूप केले निके जव आयनी तुझे टेके पुरे मन. कौतुक म्हणून अज्ञानाचेही वर्णन तू पुरे केले म्हणून कबुली देईपर्यंत केले. आणि आता हे रोकडे उपपत्तीचे निपवाडे निरुपदे उघडे नेय पैका. आणि आत्ताच उत्पत्ती आणि दृष्टांतासह ज्ञेय कशास म्हणावे हे उघड करून सांगितले. हे आघवीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझी येती. माझ्या प्राप्तीची इच्छा करणारे हे सर्व विवेचन बुद्धीमध्ये साठवून चिंतनाने मदरूप होतात. देहादी परिगृही संन्यासु करनियाजीही जीव माझ्या ठाई वृत्तिकू केला. देह बुद्धी इत्यादिकांचा त्याग करून ज्यांनी आपले चित्त मला अर्पण केले, श्रद्धा ठेवा, सेवा करा आणि पूर्ण समर्पण ठेवा. प्रभूंची कृपा नक्कीच प्राप्त होते. जर आजचा अध्याय 13वा तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.